खरं तर राज्याला अवकाळीचा तडाखा बसलाय। राज्यातील वातावरण बदलानं मोठ्या प्रमाणावर बळीराजाचं नुकसान झालेलं आहे। अगदी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सर्व दूर अवकाळीचा तडाखा बसतोय। पुण्यात तर भर उन्हाळ्यात पावसाच्या सरीनं या ठिकाणी हजेरी लावली, त्यामुळे पुण्यात पाणीच पाणी परिस्थिती आज होती। ऐन दुपारी पुण्यात अंधार दाटलेला होता। रस्त्यावर अनेक सखल भागात पाणी साचलेलं होतं। तर बहुतांश ठिकाणी पुण्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। झाडं उन्मळून पडल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत। तर या सगळ्या विषयी आपण अपडेट घेणार आहोत। पुण्यातली परिस्थिती जाणून घेण्याकरता किंबहुना महाराष्ट्रातली परिस्थिती जाणून घेण्यासोबत आपल्यासोबत महाराष्ट्रातले आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पुण्याहून आपले दुसरे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सुद्धा जोडले गेले आहेत। छत्रपती संभाजीनगरवरून आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत आहेत। तर तिथं तळकोकणाचं अपडेट देण्याकरता रोहन नाईक सिंधुदुर्गातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। साताऱ्याहून इम्तियाज मुजावर सुद्धा आपल्यासोबत जोडले जातील। सुरुवातीला आपण जाऊया अमोलकडे। अमोल, ऐन दुपारी पुण्यात अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। सखल भागात पाणीच पाणी परिस्थिती होती। काहीशा पावसानं काही तास कोसळलेल्या या अवकाळी पावसानं पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडवलेली आहे। आता नेमकी काय परिस्थिती आहे? लाघवी आता पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे, पण तब्बल 2 ते सव्वा 2 तास पाऊस कोसळल्यामुळे पुण्यामध्ये पूर्णपणे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालेलं आहे। जणू काय पावसाळा सुरू झालेला आहे अशी परिस्थिती पुण्यामध्ये आज दुपारीच पाहायला मिळालेली होती। हवामान विभागाने सुद्धा येलो अलर्ट आज पुण्यासाठी दिलेला होता, मात्र त्यापेक्षाही जास्त पाऊस आहे तो आज पुण्यामध्ये कोसळलेला आहे। अवघ्या काही तासांमध्ये तुफान पाऊस झाला आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं की रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात म्हणजे गुडघाभर पाणी आहे ते साचलेलं होतं। अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडलेल्या होत्या। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं नेमका महानगरपालिकेने नालेसफाई असो किंवा मग ड्रेनेज स्वच्छता असो या गोष्टी केलेल्या आहेत का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। महत्त्वाचं म्हणजे लाघवी या पावसामुळे पुण्यामध्ये पहिला बळी हा गेलेला आहे। एका महिलेच्या अंगावर झाड कोसळून तिचा मृत्यू झालेला आहे। सिंहगड रस्त्यावर ही नवशा मारुती मंदिराच्या जवळ ही घटना घडलेली आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना ही म्हणावी लागणार आहे। अनेक ठिकाणी जे मोठमोठे बॅनर्स असतात, होर्डिंग, हे सुद्धा कोसळल्याची घटना घडलेली आहे। त्यामुळे या 2 तासामध्ये झालेल्या पावसामुळे पुणेकरांचे मेगा हाल यामध्ये पाहायला मिळालेले आहेत। अनेकांचं घरांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। कात्रज, बालाजीनगर, सिंहगड रोड अशा ठिकाणी ज्या वस्त्या आहेत या वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे आता इथून पुढे म्हणजे आता आणखीन 2 दिवस पावसाचा इशारा हा हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्यामुळे जरी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळला तरी त्याची कोणत्याही प्रकारे मानवहानी होऊ नये किंवा अनेकांच्या घरात पाणी शिरू नये यासाठी आता प्रशासन सतर्क झालेलं पाहायला मिळतंय। पण आज 2 तास झालेल्या पावसामुळे मात्र पुण्यामध्ये जणू काय पावसाळा सुरू झालेला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी सुद्धा साचलेलं होतं। आता पाऊस हा उघडलेला आहे, पण आता घरी जाणार आहे म्हणजे कामावरून घरी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर सध्या आपल्याला वाहतूक कोंडी आहे ती सुद्धा झालेली पाहायला मिळते। आपण चंद्रशेखर भांगे यांच्याकडे आपण जाऊया। चंद्रशेखर, पुण्यात तुम्ही देखील दिवसभर अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत होता। अगदी विरोधी पक्षनेते रस्त्यावर उतरलेले होते गाळ काढण्याकरता, पुणेकरांची सोय करण्याकरता। पण इथं मात्र पहिल्याच पावसात दाणादाण एका महिलेचा सुद्धा बळी गेलेला आहे। जसं अमोलनं सुद्धा आपल्याला सांगितलं, पुढचे 48 तास पुण्याकरता कसे असतील? अगदी बरोबर आहे लाघवी। मी सध्या पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आहे आणि अजून सुद्धा या विश्रामगृहाची परिस्थिती मी आपल्यास दाखवत आहे। रूम नंबर 10, 11, 9 आणि 12 या चारही रूममध्ये सध्या पाणी जे आहे ते आपल्याला दिसत आहे। हे पुण्याचं शासकीय विश्रामगृह आहे जे की रेसिडेन्शियल क्लबच्या अगदी समोरच्या बाजूला आहे आणि या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाणी बघत आहोत। तळ्याचं स्वरूप या सगळ्या विश्रामगृहाला प्राप्त झालेलं आहे, जे की खरं तर या PWD विभागाकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय
घरे किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त केल्या जातात, परंतु ज्या ठिकाणी आमदार खासदार त्याचबरोबर न्यायाधीश राहतात तिथली मी परिस्थिती आपल्याला दाखवत आहे की अत्यंत भयानक परिस्थिती आपल्याला दिसत आहे. त्या वरच्या बाजूला जे आहेत ते आपल्याला कुत्री दिसत आहेत. खरं तर ज्या ठिकाणी न्यायाधीश राहतात आमदार राहतात त्या दुसऱ्या पहिल्या मजल्यावरती कुत्री आपल्याला दिसत आहेत. अत्यंत भयानक परिस्थिती सध्या या शासकीय विश्रामगृहाची आहे आणि काही या ठिकाणी जे राहण्यासाठी लोक आले त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. काय परिस्थिती इथली नेमकी? मग आपण पाहत म्हणून जे गेस्ट हाऊस आहे शासनाचं, त्या गेस्ट हाऊसमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमदार खासदार किंवा सामान्य नागरिक किंवा जज या ठिकाणी राहण्याची यासाठी येतात. परंतु आपण पाहतात की ज्या ज्या वेळी पाऊस पडतो त्या त्या तिथं पाणी तुंबलं जातं आणि पाणी असं तसं थांबलं. कोण आहे याला जबाबदारी या ठिकाणी पीडब्ल्यू खातं, पीडब्ल्यू मिनिस्टर असतील किंवा शासनाची प्रत्येक यंत्रणा आहे जी या ठिकाणची उपाययोजना करायला कमी पडते. आपण बघत आहोत की जेव्हा पण पाऊस पडतो वारंवार वृत्तपत्रामध्ये वृत्तवाहिन्यांद्वारे या ठिकाणी जनतेचा आवाज उचलला जातो, परंतु काय होतं जनतेने आवाज उचलून देखील आम्ही मगाशी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील केलं रिपब्लिकन सेनेच्या वतीने की बाबा कधीतरी तुम्ही इथल्या नागरिकांचे प्रश्न मिटवा. या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आता अधिवेशन होतं आवाज उचलला पाहिजे. आपण पाहिलं राघवीकर तर जे आमदार असतात विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये किंवा अधिवेशनामध्ये या सगळ्याबाबतचा आवाज उचलावा अशी यांची मागणी आहे. आपल्याला पाण्याखाली दिसत आहेत काही चारचाकी गाड्या ज्या दूरपर्यंत आपल्याला दिसत आहेत त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या अजून सुद्धा पाण्याखाली आहेत. पाऊस थांबलेला जरी असला तरी या ठिकाणी तलावाचं स्वरूप आपल्याला दिसत आहेत. बाजूच्या जो रेसिडेन्सी क्लबच्या बाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि पुण्यातील ही अत्यंत भयानक परिस्थिती जी आहे ज्या ठिकाणी आमदार त्याचबरोबर न्यायाधीश राहतात त्यांच्या राहण्याची सगळी परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे. या ठिकाणी तात्काळ PWDनं हे पाणी काढलं पाहिजे, या ठिकाणची व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती रिपब्लिकन सेना आणि इतर जे काही इथं राहायला आलेले जे आमदार खासदार आहेत ते करताना दिसत आहेत. लागवी अगदी चंद्रशेखर, पुण्याहून थेट जाऊया आपण कोकणात. आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रोहन, गेले काही दिवस कोकणात अवकाळीचा तडाखा बसतोय. आंबा काजू पीक धोक्यात आलेलं आहे. आज सुद्धा सिंधुदुर्गात कुडाळ असू दे सावंतवाडी असू दे या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. काय नेमकी परिस्थिती आहे? लाजमी मॅडम, नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवस पाहिलं असेल तर ढगाळ वातावरण होतं आणि आज संध्याकाळी सावंतवाडी तालुक्याचा जो जंगलमय भाग आहे सह्याद्रीच्या पट्ट्यात असेल किंवा आंबोलीचे मुसळधार पाऊस होतो. महाराष्ट्रात सर्वात मोठं चेरापुंजी ओळखलं जातं, सर्वात जास्त पाऊस होतो. तिथे सुद्धा संध्याकाळी पाऊस झालेला आहे. त्या व्यतिरिक्त कुडाळ तालुक्यातल्या सह्याद्री पट्ट्यामध्ये म्हणजे घोटगे असेल, नारूर, कुसगाव, हिरलोक या भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. बाकी ठिकाणी पाऊस झालेला नसला तरी ढगाळ वातावरण पूर्ण आणि यामुळे आंबा पीक जे शेवटचं आहे 5 ते 10% जो आंबा शिल्लक होता तो सुद्धा आता संकटात सापडलेला आहे. या व्यतिरिक्त लागवी मॅडम, जो जांभूळ पीक आहे ते सुद्धा आता धोक्यात आलेलं आहे. जांभूळ पिकाला यावर्षी बऱ्यापैकी मोह आलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे मोठा परिणाम या पिकावर होणार आहे. काजू थोडासा काही समाधानकारक असेल, त्याला थोडासा संकटात येणार नाहीये, मात्र जांभूळ आणि आंबा ही दोन्ही पिकं संकटात आहेत. या व्यतिरिक्त उद्या सुद्धा सिंधुदुर्गात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, अवकाळी पावसाची. आणि आज जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं तापमान हे 37 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं होतं, वाढलं होतं. त्यामुळे ज्या उष्णतेच्या झळा आहेत त्या नागरिकांना बसतात आणि त्यामध्ये अवकाळी पाऊस जो आता झालेला आहे सावंतवाडी शहर असेल, सावंतवाडी तालुक्याच्या ग्रामीण भागात असेल आणि प्रामुख्याने आंबोली आणि कुडाळ आणि जो घोडगे परिसर असेल सह्याद्री पट्ट्यात किंवा कणकवली तालुक्यात हा पाऊस झालेला आहे. सकाळी या व्यतिरिक्त काही भागात मालवणच्या काही भागामध्ये थोडासा तुरळक पाऊस झाला होता. त्यामुळे एकंदरीत याचा फटका मात्र कोकणातील जांभूळ बागायतदारांना बसणार आहे. लागू मॅडम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.